नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चेतन. CR ऑफिसमध्ये परत एकदा वेलकम आहे. तर मी आता आलो आहे अंधेरी वेस्टला गावदेवी मंदिर, ज्याला बोलत आहे की अल्बर्ट हिल्स म्हणून आहे, की भरपूरच प्रसिद्ध हा देऊळ आहे. आणि हा अंधेरी वेस्टला डोंगरावर आहे. त्याला गिल्बर्ट हिल्स म्हणून नाव आहे या डोंगराचं आणि ही गावदेवी. तर आता हळूहळू आपण आतमध्ये जाऊ. हा बाहेरचा परिसर आहे, जसं तुम्ही बघू शकता. हे सिटिंग एरिया आहे प्रॉपरली. आणि हा डोंगरावरून पूर्ण तुम्ही 360 अँगल्सवर पूर्ण हा व्ह्यू कॅप्चर करू शकता. तर तुम्हाला इथून मी माझं व्हिडिओवरून दाखवतो आहे की हा एअरपोर्ट आहे. हा जो एअरपोर्ट अथॉरिटी आहे इथं, अंधेरी पार्ला एअरपोर्ट अथॉरिटी इंटरनॅशनल एअरपोर्ट. इथं मंदिराच्या आतमध्ये अंजली इथं बसलेली आहे, ओटी घेतलेली आहे आम्ही. तर हे गावदेव देवीच्या मंदिरात आलो आहे आम्ही आता आतमध्ये. असा काय परिसर आहे आतमध्ये. भरपूर प्राचीन असं देऊळ आहे. हा हनुमानाची छोटीशी मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आपण हळूहळू देवळाच्या आतमध्ये देवळाचा मित्रांनो आता आम्ही आलो आहे गाभाऱ्याच्या आतमध्ये. तरी तुम्ही बघत आहात देवीच्या आता ओटी भरायला अंजली आता. मस्त अशी पूजा झाली आहे आपली तुम्हाला. आणि आता आपण बॅक साईडला देवळाच्या बॅक साईडला घेऊ आणि पूर्ण देऊळ तुम्हाला दाखवू. किती सुंदर हा देऊळ बनवला आहे. हा देवळाचा बॅक साईड आहे. ते पण आपलं मस्तक आपण टेकू. भरपूरच सुंदर वातावरण पण झालेलं आहे. आम्ही आलो तेव्हा भरपूर जोराने पाऊस होता, पण आता पाऊस पूर्ण थांबलेला आहे. हा पूर्ण तुम्ही परिसर बघत आहात, तो पूर्ण अंधेरी वेस्टचा परिसर आहे. तर आता पावसाळा आहे म्हणून हे सगळं गवत उगलेलं आहे, नाहीतर इथं पूर्ण कटिंग करून प्रॉपरली ग्रास प्रॉपरली असते इकडे. आणि हा अंधेरी वेस्टचा एरिया. इथे समुद्र बोलवतो तुम्हाला अंधेरी वेस्टला. वरचा समुद्र इथून एकदम प्रॉपरली दिसत आहे. तुम्हाला किती क्लिअर दिसत तुम्हाला सांगा जरा. हो का, पूर्ण त्या साईडला आहे ना, बिल्डिंगच्या बॅक साईडला पूर्ण समुद्र आहे. पूर्ण समुद्र आहे, विशाल समुद्र. सुंदर सर्ग गावदेवी देऊळ आहे. हे डोंगरावर गिल्बर्ट हिल म्हणून आहे. ह्याचा इतिहास, ह्या डोंगराचा इतिहास भरपूरच वेगळाच आहे. भरपूर प्रसिद्ध हा डोंगर आहे. तर मी याचा डिटेल्स आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. छोटासा ब्लॉग बनवला आहे, जास्त मोठा बनवला नाही आहे. ओके, तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जय माता दी बोला आणि कमेंट करा. प्लेन टेक ऑफ पण होते ना, तेव्हा प्लेन टेक ऑफ पण होते, ते पण दिसतंय बघा. वाव, मस्त कॅप्चर करतोय बघा. प्लेन तुम्हाला दिसत असेल बघा. प्लेन थांबले बघा आपल्या आपल्या एअरपोर्ट स्टँडला. आणि मी भरपूर लांब आहे, भरपूर म्हणजे हे बघा किती लांब आहे बघा. मी मस्त कॅप्चर करतोय.
अजून काय तुम्हाला दाखवतो व्ह्यूज इकडचे आजूबाजूचे आणि आपण इथून निघूया. उतरताना मी तुम्हाला बघा किती उंचावर आहे. ओके, छोटासा ब्लॉग बनवलाय, पण प्लीज शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. हळूहळू अजून एक चांगले चांगले तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटतील. हे बघा गावदेवीचं, बघा श्री गावदेवी मंदिर, सुंदर एकदम. तर चला मित्रांनो, मी आता परवानगी घेतो इथून निघायची आणि आपण पण इकडे या सुंदरचं देऊळ बघा. अंधेरी वेस्टमध्येच आहे. गावदेवी म्हणून देऊळ आहे, हा डोंगरावर आहे. अल्बर्ट हिल म्हणून आहे तिथे. तर भरपूर मोठा इतिहास आहे. इतिहास तुम्हाला सांगायला गेलं तर व्हिडिओ थोडासा अजून जास्त मोठा होईल. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल्स टाकेन, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या डोंगराचं किंवा या देवळाचा इतिहास माहिती पडेल. तर चला आता निघूया. तर दसऱ्याची सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. आता मी खाली उतरणार आहे. ते उतरायचे स्टेप्स कसे आहेत, इथून पूर्ण आहे ना, इथून तो आहे ना एकदम स्लोप आहे आणि पण स्टेप चांगले आहेत, स्टेप बनलेत. मग मी 4-5 वर्षा पहिले आलो तेव्हा स्टेप्स नव्हते, आता प्रॉपरली स्टेप्स बनवले गेलेले आहेत. आपण खाली जाऊया हळूहळू. आणि लाईटिंग पण लावली आहे कारण की दसरा आहे. आता नवरात्री जस्ट संपलेली आहे, दसरा आहे आज. तर बघू शकता स्टेप्स प्रॉपरली केले गेलेले आहेत. वयस्कर असतील तर सांभाळून या. देखो तिथे अंजली आणि अंजलीची आई येते चालत चालत हळूहळू. तर तुम्ही पण असंच हळूहळू चालत चालत या. पकडून साईडला, दोन्ही साईडला पकडायला खांब आहेत. जय माता दी, जय माता दी. भरपूर जोराने पाऊस होतं आणि मी थोडं शूट पण करायला घेतलं त्यावेळी पण पाऊस भरपूर जोराने होतं. पण आता पाऊस थांबलेला आहे तसं तुम्ही बघत आहात. तर असंच असतं, पाऊस येतोय जातोय. आता पूर्ण पाऊस जायचा टाईम आहे. हा तुम्ही वाट बघू शकता, मस्त प्रॉपरली स्टेप्स दिले गेलेले आहेत. पहिले मी 4-5 वर्षा पहिले हा इथून जो दिसतोय ना गिल्बर्ट हिल, हाच तो डोंगर. या डोंगराची एक कथा आहे, स्टोरी आहे, ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही प्रॉपरली डिटेलमध्ये वाचा त्याला. भरपूर वर्षा पहिले म्हणजे डायनोसॉर जे होते ना त्याच्या पहिले, ओके, तेव्हा हा डोंगर कसा काय डेव्हलप झालेला आहे काय माहीत नाही. भरपूर मोठा डोंगर होता आणि त्यावेळी हा डोंगरच्या वर ही देवी माता प्रकट झाली आणि इथं देऊळ बांधलं गेलं. स्टेप्स तुम्ही बघू शकता. वर चढताना थोडासा त्रास होतो कारण की एकदम स्टिफ स्टेप्स आहेत, पण अतिशय अनुभवण्यासारखा हा देऊळ आहे गिल्बर्ट हिल. आता दसरा आहे म्हणून लाइटिंग सगळी लागलेली आहे, मस्त एकदम वाटते, दिवाळीसारखं वाटतंय पूर्ण माहोल इथं. आणि हा डोंगर गिल्बर्ट हिलचा. थोड्या वेळात आपली गाडीची पण पूजा करून घेऊ. आपली गाडी भगीरथीकडे थांबलेली आहे. बस हा लास्ट गेट आहे ना, हा जो गेट आहे तो लास्ट आहे. तिथून मग नॉर्मल वाट आहे. आता चढण नाही आहे ना, काय नाही. पूजा करून घेऊ, नंतर आपण इथून निघून जाऊ. चला.